बदलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी तर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्यासाठी हनुमंताला साकडे घालण्यात आले आहे। महाराष्ट्र विधानसभेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यात महायुतीला बहुमत मिळाले आहे। महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने यामध्ये सर्वाधिक जागी विजय मिळवला आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी देखील सलग 5 वेळा मतदारसंघात विजयाचा विक्रम केला आहे। याच अनुषंगाने मुख्यमंत्री देखील भारतीय जनता पक्षाचाच व्हावा असा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठांकडे केला जात आहे। बदलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील भाजपचा मुख्यमंत्री होण्याची मागणी केली जात असून आमदार किसन कथोरे यांना देखील मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी आग्रह केला जात आहे। याच अनुषंगाने बदलापूर पूर्व गांधी चौक येथील श्री हनुमान मंदिरात भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीराम आणि हनुमंताला साकडे घालण्यात आले आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यासह बदलापूर शहर पश्चिम विभागाध्यक्ष शरद तेली, पूर्व विभागाध्यक्ष संजय भोईर, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, सागर घोरपडे, निशा घोरपडे, रमेश सोळसे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी हनुमान मंदिर देवस्थान या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि हनुमानाची महाआरती करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि बदलापूरमधील नागरिक यांची एकच इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे व्हावे, याकरता साकडं घालण्याकरता ही महाआरतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आज जमा झालेत। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊन त्यांच्या मंत्रिमंडळात आमदार किसन कथोरे यांची वर्णी लागावी याकरता आम्ही हनुमान आणि प्रभू रामचंद्राला साकडं घाललेलं आहे। मी एवढं सांगू इच्छितो की ही संपूर्ण इच्छा आमची पूर्ण व्हावी आणि या बदलापूर आणि मुरबाड विधानसभाचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे। या सर्व मतदारांचे आम्ही आभार मानतो की ज्यांनी या निवडणुकीमध्ये आमदार किसन कथोरे यांना भरभरून मतदान केलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो। आणि या महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले त्या आरतीला सगळेजण उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार मानतो। आजचा या ठिकाणचा आनंदी सोहळा आपण पाहतोय। 2019 ला ज्या देवेंद्र सरकारला लोकांनी बहुमत दिलं होतं, त्या देवेंद्र भाऊंना सत्तेपासून वंचित ज्यांनी ठेवलं त्यांना या जनतेने भुईसपाट केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि मग ही महायुती जी आहे ती महायुती या ठिकाणी अस्तित्वात येऊन आजच तुम्हाला माहित नाही की शिंदे साहेबांनी सुद्धा अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहे की युतीच्या माध्यमातून दिल्लीचे नेते जे निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल। आणि म्हणून अशा पद्धतीनं आमचे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, तुमच्या आमच्या सर्वांचे देवाभाऊ या महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी आणि अखंड महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि विकसित करावं। त्याच पद्धतीने या विकासामध्ये ज्यांनी सतत 5 वेळा विधानसभा गाजवली ते आमचे लाडके आणि कार्यकुशल कार्यसम्राट आमदार आदरणीय किसन कथोरे साहेब यांना सुद्धा मंत्रिपदी त्यांची वर्णी लागावी म्हणून आज बदलापूरमधील तमाम जनता ही हनुमान आणि श्रीरामाच्या मंदिरामध्ये ही महाआरती करून देवाला साकडं घातलंय आणि देव नक्की ऐकेल अशी आमची धारणा आहे। महाराष्ट्र विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार आलं। मुरबाड विधानसभेमध्ये आमदार किसन कथोरे साहेबांचा प्रचंड मताने विजय झाला। यासाठी भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते आणि सर्व जनतेने या ठिकाणी महाआरती केलेली आहे आणि प्रभू रामचंद्राकडे, प्रभू हनुमानाकडे या ठिकाणी साकडं घातलेलं आहे की आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन दे। आमचे नेते ज्यांना मुरबाड मतदारसंघात प्रचंड मतांनी 5व्यांदा विजय मिळाला ते आमदार किसन कथोरे हे मंत्री होऊन दे, अशी सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यांनी अशा प्रकारचं साकडं या प्रभू रामचंद्राला आणि प्रभू हनुमानाला या ठिकाणी घातलंय आणि प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आणि निश्चित या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून येत्या भविष्य काळामध्ये प्रचंड असा विकास कामं महाराष्ट्रात होणार आहे। त्यामुळे या दोघांचाही मुख्यमंत्री आणि आमदार किसन कथोरे साहेब मंत्री, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि किसन कथोरे साहेब मंत्री व्हावेत अशा प्रकारचं साकडं आम्ही देवाकडे घातलेलं आहे। प्रभू रामचंद्राच्या कृपेने महाराष्ट्रातील जनतेने न भूतो न भविष्यती असं बहुमत महायुतीला या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 132 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्यात, 5 अपक्षांनी पाठिंबा दिलाय, 137 जागा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। 2014 ते 2019 हा जो सुवर्ण काळ होता आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातला,
तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा 2024 ते 2029 या ठिकाणी येण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची त्या ठिकाणी निवड व्हावी, यासाठी आम्ही प्रभू रामचंद्राला या ठिकाणी साकडं घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये 5व्यांदा रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आलेले किसन कथोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असावेत, अशी तमाम बदलापूरकरांची, मुरबाडकरांची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राकडे व्यक्त केलेली आहे आणि ती निश्चितपणे पूर्ण होईल. 2014 ते 19चा सुवर्णकाळ पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अवतरेल आणि देवेंद्र भाऊ पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि आदरणीय किसन कथोरे साहेब पुन्हा एकदा या बदलापूर शहराचा विकास करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जातील. पुन्हा एकदा ही नगरपालिका भारतीय जनता पक्ष महायुतीच्या ताब्यात येईल असं साकडं घालण्यासाठी या ठिकाणी मी प्रभू रामचंद्रांची आरती त्या ठिकाणी केलेली आहे. मागील 2.5 वर्ष आपण पाहताय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून 2.5 वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतः पक्षासाठी झटत राहिले, काम करत राहिले. तेच आज फळ मिळालेलं आहे की भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश महाराष्ट्रात आलेले की त्यांच्या 137 सीट झालेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रभू रामाच्या चरणी आणि हनुमानाच्या चरणी आम्ही साकडं घालायला आलोय की देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्री करावं आणि माननीय आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद मिळावं असं आम्ही प्रभू रामचरणी आणि मारुती साकडं घालत आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सगळे नेते मंडळी आम्ही आज प्रभू श्री रामचंद्रांना आणि प्रभू श्री हनुमंतांना साकडं घातलेलं आहे की महाराष्ट्रात देवाभाऊंना मुख्यमंत्रीपद मिळावं, जेणेकरून महाराष्ट्राचा विकास अजून वेगाने व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींची हीच इच्छा आहे की महाराष्ट्राची धुरा पुन्हा एकदा देवाभाऊंच्या हाती द्यावी आणि हेच आम्ही साकडं आज या ठिकाणी घातलेलं आहे. सोबतच आमच्या सगळ्यांचे लाडके आप्पा किसन कथोरे साहेब यांची सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी सुद्धा आम्ही सगळ्या महिलांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून देवाला साकडं घातलेला आहे आणि नक्कीच सगळ्यांचं मनापासून सगळ्यांनी प्रार्थना केलेली आणि देवाच्या चरणी अर्पण केलेलं आणि देव नक्कीच याला यश मिळेल अशी याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. धन्यवाद. तसं म्हणजे जे याच्या आधीचे 5 वर्ष होते, ह्या 5 वर्षाच्या आधीचे जे 5 वर्ष होते तेच आमच्या सगळ्यांसमोर डोळ्यासमोर येत आहेत आता की आपले फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जी कामं केली आणि आता नंतर ह्या मागच्या 2.5 वर्षात जी त्यांनी ती कामं केली ती कामं सगळी आता ह्याच्यापुढे आणखीन त्यांना जोरात काम करणार आहे आणि आणखीन वेगवेगळ्या विकास योजना लोकांसाठी घेऊन येणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आपलं हे जे युतीचं सरकार आहे हे सगळेजण एकत्र मिळून जे खरंच सगळ्यांसाठी काम करायचे ते काम ते नक्की इथे पार पाडणार आहेत. आज आम्ही या मंदिरामध्ये सगळे एकत्र जमलो आहेत महाआरतीसाठी, कारण आमचं सगळ्यांचं साकडं हेच आहे परमेश्वराला की देवाभाऊ यापुढे आता मंत्रीपदी मुख्यमंत्री म्हणून ते आपल्याला सगळ्यांना चेहरा बघायला मिळेलच याची आम्हाला नक्कीच खात्री आहे आणि त्याचबरोबर कथोरे साहेबांना सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागावी हेही आमची एक मनापासून मागणी आहे की आम्हा नागरिकांना असं वाटतंय की आता सलग 5 वर्ष सलग 5व्यांदा आमदार साहेब निवडून येत आहेत तर त्यांची यावेळेस मंत्रिपदामध्ये वर्णी लागलीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे आणि ते नक्कीच यावेळेस आमची ही प्रार्थना पूर्ण होईल यासाठी आम्ही या ठिकाणी साकडं घालायला आज मंदिरामध्ये आलो आहोत. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.